मार्ग कसा काढता येईल हे आपण इथं कुठतरी बघितलं पाहिजे. नंतरच्या काळात तुकोजीराव महाराजांचा विषय, ज्यांनी या शिवसमाधीसाठी निधी दिला, त्यावेळेला महात्मा फुले असतील, टिळक असतील किंवा इंदोरचे तुकोजीराव महाराज असतील, यांनी शिवसमाधीसाठी पुढाकार का घेतला? त्यांनी जर जातीचा विचार केला असता तर त्यांनी ही भूमिका घेतली असती का? मग आज आपण जातीच्या चष्म्यातून या सगळ्या गोष्टीकडे का पाहतोय? त्यावेळेला छत्रपती घराणं सुद्धा अस्तित्वात होतं. मग छत्रपती घराण्याने शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी त्या काळात भूमिका काय घेतली हे पण आपण बघितलं पाहिजे. पण महात्मा फुले असतील, टिळक असतील किंवा तुकोजीराव महाराज असतील, यांनी पुढाकार घेतला कारण त्यावेळेचा महाराष्ट्र हा जातीपातीच्या पलीकडे जाऊन या सगळ्या विषयांकडे बघत होता. आणि म्हणून आज सुद्धा या विषयाकडे बघत असताना हा फक्त मराठा समाजाचा विषय नाहीये, हा धनगर समाजाचा विषय नाहीये, हा आपल्या महाराष्ट्रातल्या शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येकाचा हा विषय आहे.